Now we start today's lecture of trigonometric function. Last lecture we have to see that the principal solution and general solution. Okay, what is the principal solution? The value of trigonometric equation is between 0 to 360. Okay, that means the value of sin x is equal to 1 upon 2. So how many angles, म्हणजे असे किती अँगल्स आहे की ज्यांची व्हॅल्यू साईनला 1/2 असते. सो 0पासून 360पर्यंत दोनच अँगल, 1 π/6 मीन्स 30 डिग्री आणि 5 π/6 मीन्स 30 मल्टिप्लाय बाय 5 150 डिग्री. फक्त हे दोनच असे अँगल्स आहे की त्याला साईनची व्हॅल्यू काय असते 1/2. म्हणून π/6 आणि 5 π/6 इट इज अ प्रिन्सिपल सोल्युशन. ओके, नेक्स्ट इज जनरल सोल्युशन. जनरल सोल्युशनमध्ये आपण काय करतो की याच्यामध्ये एक इक्वेशन तयार होतं की त्या इक्वेशनमध्ये आपल्याला इन्फानाईटपर्यंत असे अँगल्स मिळतात की ज्याला साईनमध्ये जर सबस्टिट्यूट केलं तर त्याची व्हॅल्यू काय येते 1/2. ठीक आहे, हे बघा π/6 आणि 5 π/6 येतं आपण प्रिन्सिपलमध्येच बघितलं. 13 π/6 पण जर आपण साईनमध्ये सबस्टिट्यूट केलं त्याचं पण आन्सर 1/2. असं जर आपण फाइंड आउट करत गेलो इन्फिनिटीपर्यंत असे अँगल्स आहेत की ज्याचा आन्सर साईनला 1/2 येतं. ठीक आहे, सो इन शॉर्ट प्रिन्सिपल सोल्युशन मीन्स 0 to 360 आणि जनरल सोल्युशन मीन्स 360 to इन्फिनिटी. ओके, सो नेक्स्ट आपण लास्ट टाइम भरपूर एक्झाम्पल्स बघितले, आता काही नवीन एक्झाम्पल्स बघू जनरल सोल्युशनसाठी. हे सर्व एक्झाम्पल 3 किंवा 4 मार्क्ससाठी असतील. ओके, सो जनरल सोल्युशनचे टोटल 3 टाईप्स पडतात. फर्स्ट टाईप येतो साइन थिटा कॉस थिटा आणि राईट हँड साईडला 0 येतो. त्याच्यानंतर साइन थिटा इज इक्वल टू साइन अल्फा कॉस थिटा कॉस अल्फा टॅन थिटा टॅन अल्फा, हा एक दुसरा टाईप. आणि लास्टमध्ये हा स्क्वेअरिंगचा टाईप येतो. ठीक आहे, सध्या तरी तुम्हाला 2 याच्यावर क्वेश्चन्स आहेत. सो फर्स्ट बघू, साइन थिटा इज इक्वल टू साइन अल्फा ही कंडिशन आहे. याचा अर्थ असा होतो ह्या इक्वेशनला सॅटिस्फाय करेल जेव्हा थिटाची व्हॅल्यू ही असेल. ही इक्वेशन आहे n पाय प्लस -1/n मल्टिप्लाय बाय अल्फा. हा अल्फा आणि या साईनचा अल्फा सेम असतो. हा थिटा आणि हा थिटा सेम. हा n बिलॉंग्स टू z मीन्स इंटिजर नंबर्स. असे प्रत्येकासाठी इक्वेशन आपल्याला ह्या कंडिशन्स लक्षात ठेवायच्या थिटाच्या. कॉस थिटा इज इक्वल टू कॉस फाय, हे बघा थिटा इज इक्वल टू 2n पाय प्लस मायनस अल्फा. टॅन थिटा इज इक्वल टू टॅन अल्फा, थिटा इज इक्वल टू n पाय प्लस अल्फा. ठीक आहे, याच्यावर आपण क्वेश्चन्स बघू. बघा फर्स्ट क्वेश्चन, मागच्या वेळेस जे आपण क्वेश्चन्स बघितले ते सर्व 2-2 मार्क्ससाठी आहेत. आता हे हॉट क्वेश्चन आहे, आयदर 2 मार्क्स और 3 मार्क्ससाठी. लुक हियर, क्वेश्चन इज दॅट cos 4 theta is equal to cos 2 theta. Find the general solution. Again question same. Now we shift this cos 2 theta is left hand side, so it become minus. तो मायनस झाला. इक्वेशन काय झालं, cos 4 theta minus cos 2 theta is equal to 0. तर इथं आपण हा फॉर्म्युला यूज केला cos a minus cos b चा. काय तर -2 sin ॲडिशन अपॉन 2 a प्लस b अपॉन 2 sin सबस्ट्रॅक्शन अपॉन 2 a मायनस b अपॉन 2. इकडे बघा 4 थिटा म्हणजे 2 थिटा म्हणजे b, -2 साइन ॲडिशन 4 + 2 अपॉन 2 साइन सबस्ट्रॅक्शन 4 थिटा minus 2 थिटा अपॉन 2 इज इक्वल टू 0. 4 + 2 6 अपॉन 2, 4 - 2 2 थिटा अपॉन 2, 6 डिवायडेड बाय 2 3 थिटा, 2 डिवायडेड बाय 2 ओनली थिटा. हे बघा -2 इकडे गायब झालेला, हा -2 कुठे गेला, हा -2 इकडे शिफ्ट झाला या 0ला, इकडे मल्टिप्लाय होता इकडे डिवाइड झाला, तो लिहिला नाही. ठीक आहे, तो कॅन्सल झाला. 0 अपॉन -2 इट बिकम 0, सो त्याला लिहिलंच नाही. आता हे बघा दोघांचं मल्टिप्लिकेशन 0, दॅट मीन्स वॉट, आयदर साइन थिटा इज इक्वल टू 0 और साइन 3 थिटा इज इक्वल टू 0 और साइन थिटा इज इक्वल टू 0. दोघांची व्हॅल्यू 0 असेल किंवा दोघांपैकी एकाची व्हॅल्यू 0 असेल, म्हणून त्यांचं दोघांचं मल्टिप्लिकेशन 0 आलं. ठीक आहे, सो आपल्याला आता दोघांना सॉल्व करायचं. साइन 3 थिटा इज इक्वल टू 0ला इकडे आणि साइन थिटा इज इक्वल टू 0ला इकडे सॉल्व करायचं. व्यवस्थित लक्ष द्या. साइन 3 थिटा इज इक्वल टू, हे बघा 0 केव्हा असतो साइन 0 डिग्रीला, म्हणून या 0ला रिप्लेस केलं साइन 0 डिग्री.
सॉरी तो रेडियनमध्ये. ठीक आहे. मग याला कम्पेअर कशासोबत केलं, साईन थिटा इज इक्वल टू साईन अल्फा जनरल सोल्युशनसाठी. याची कंडिशन काय आहे, थिटा इज इक्वल टू ही कंडिशन आहे. मग याला हे दोन बॉक्स केलेले दिसत आहेत ना, याला आणि याला कम्पेअर केलं. मग बघा हा साईन साईन सेम, थिटा आणि 3 थिटा सेम, म्हणून या थिटाच्या ऐवजी काय लिहिलं इथं 3 थिटा. त्याच्यानंतर बघा एन पाय, इकडे पण एन पाय, -1/n -1/n. आता इकडे बघा हा अल्फा आणि हा 0 हे सेम आहे, म्हणून अल्फाच्या ऐवजी 0 सबस्टिट्यूट केलं. 0 मल्टिप्लाय बाय -1 0 झाला, म्हणजे उरलं काय एन पाय. आपल्याला फक्त थिटाची व्हॅल्यू काढायची. हा 3 इकडे आल्यानंतर एन पायला काय डिवाइड, म्हणून तो काय झाला एन पाय बाय 3. ठीक आहे. हे झालं पहिलं आन्सर. साइन 3 थिटा इज इक्वल टू 0, त्याचा आन्सर काय आला, थिटा इज इक्वल टू एन पाय बाय 3. सिमिलरली साइन थिटा इज इक्वल टू 0चा आन्सर. परत सिमिलरली याच्यासारखंच 0ची व्हॅल्यू साइन 0, परत याला याच्यासोबत कम्पेअर केलं, साइन थिटा इज इक्वल टू साइन अल्फा, परत थिटाची कंडिशन. आता इथं बघा थिटाची व्हॅल्यू इथं थिटाच आहे सेम, इकडे 3 थिटा होती तशी इकडे थिटा आहे. अल्फाची व्हॅल्यू इकडे पण 0 झाली, म्हणजे हा ही टर्म परत 0, थिटाची व्हॅल्यू काय झाली एम पाय. आता हा एन पाय आणि हा एम पाय दोन्ही सारखेच आहे, फक्त दोन्ही डिफरंट वाटावे म्हणून इथं एम आणि इथं एन घेतलं. बाकी आन्सर सेमच आहे. थिटा इज इक्वल टू एन थिटा आणि थिटा इज इक्वल टू एन पाय बाय 3 असे दोन जनरल सोल्युशन झाले. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज दॅट साइन थिटा इज इक्वल टू टॅन थिटा. अगेन फाइंड द जनरल सोल्युशन. ओके, नाउ लुक हियर. हा क्वेश्चन सॉल्व करताना आपल्याला दोन्ही साईडला सेम ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन पाहिजे, किंवा डिफरंट आले तरी चालेल, पण क्वेश्चनमध्ये एकच ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन पाहिजे, किंवा मोर दॅन वन ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन असेल तर ते मल्टिप्लायमध्ये पाहिजे. ठीक आहे. हे बघा या टॅनला आपण काय केलं, साइन अपॉन कॉस मीन्स टॅन थिटा होतं. हे बघा हा कॉस थिटा इकडे शिफ्ट झाला, साईनसोबत मल्टिप्लाय झाला, इकडे डिवाइड होता, साइन थिटा मल्टिप्लाय कॉस थिटा. हे बघा हा साइन थिटा आणि हा साइन थिटा काय झालं कॅन्सल, कारण मध्ये इक्वल टू म्हणून. हे बघा किंवा हा डिवाइडला गेला आणि मग कॅन्सल झाला. कॉस थिटा इज इक्वल टू 1. आता मागच्या क्वेश्चनसारखं झाला, कॉस थिटा आता एकच ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन तयार झालं त्याचा, तो एक साइन थिटा काय झाला कॅन्सल. मग क्वेश्चन सोपा झाला. आता तर साइन थिटा इज इक्वल टू 1, मग 1च्या ऐवजी काय लिहिलं कॉस 0. वाय, बिकॉज कॉस द व्हॅल्यू ऑफ कॉस 0 इज बिकम 1. सो कॉस थिटा इज इक्वल टू कॉस अल्फा. सो आता हे स्टँडर्ड फॉर्मॅट झाला. मग याला कम्पेअर केलं, कॉस थिटा इज इक्वल टू कॉस अल्फाने. थिटाची व्हॅल्यू 2n पाय प्लस मायनस अल्फा ही कंडिशन आहे त्याची. मग याला आणि याला कम्पेअर केलं. हे बघा कॉस थिटा म्हणजे थिटाची व्हॅल्यू थिटा, कॉस अल्फा कॉस 0, अल्फाची व्हॅल्यू 0, मग अल्फाची व्हॅल्यू 0 प्लस मायनस 0, म्हणजे नाही पण लिहिलं तरी चालेल, म्हणजे थिटाची व्हॅल्यू काय झाली 2n पाय. दॅट इज अ जनरल सोल्युशन. ओके.
नेक्स्ट क्वेश्चन, टॅन क्यूब थीटा इज इक्वल टू 3 टॅन थीटा. ठीक आहे. आता बघा इकडे काय केलं, टॅन क्यूबला स्क्वेअर आणि मल्टिप्लिकेशनमध्ये म्हणजे क्यूब स्क्वेअर मल्टिप्लाय बाय टॅन थीटा, टॅन क्यूब थीटा असं का लिहिलं, कारण हा टॅन थीटा आणि हा 3 टॅन थीटामधला टॅन थीटा काय होऊन जाईल, कॅन्सल. दोन्ही कॅन्सल झाले. इथं काय उरलं, फक्त राईट हँड साईडला 3 आणि टॅन गेल्यानंतर इथं हा उरला टॅन स्क्वेअर. तर टॅन स्क्वेअर इज इक्वल टू 3. मग या 3ला पण स्क्वेअरिंगमध्ये लिहिलं. 3 परफेक्ट स्क्वेअर आहे का, नाही, म्हणून त्याला कशामध्ये लिहिलं, रूटमध्ये. रूट 3 स्क्वेअर. आता रूट 3 काय, टॅनची स्टँडर्ड व्हॅल्यू आहे. कितीला येतं, 60 डिग्रीला. टॅन पाय बाय 3ची व्हॅल्यू काय असते, रूट 3. ठीक आहे. सो टॅन स्क्वेअर पाय बाय 3, स्क्वेअर काय केला, कारण इथं स्क्वेअर आहे म्हणून. सो टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू टॅन स्क्वेअर पाय बाय 3. आता हा काय झाला, स्टँडर्ड फॉर्मॅट. याला कशासोबत कम्पेअर केलं, टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू टॅन स्क्वेअर अल्फा. सो कंडिशन काय आहे, थीटा इज इक्वल टू एन पाय प्लस मायनस अल्फा. टॅन स्क्वेअर थीटा, दॅट मीन्स थीटा इट बिकम थीटा. टॅन स्क्वेअर अल्फा, टॅन स्क्वेअर पाय बाय 3, दॅट मीन्स द व्हॅल्यू ऑफ अल्फा इज पाय बाय 3. So theta is equal to n pi plus minus, look here, n pi plus minus alpha become pi by 3. So the value of theta is n pi plus minus alpha. That is the general solution. Okay. Now last question for this type. हा क्वेश्चन खूप महत्त्वाचा आहे. 4 मार्काला किंवा 3 मार्काला कन्फर्म विचारला जातो. लक्षात, क्वेश्चन आयदर डायरेक्ट असा येईल, कॉस थीटा प्लस साइन थीटा इज इक्वल टू 1, ऑर साइन थीटा प्लस कॉस थीटा इज इक्वल टू 1, किंवा मायनस येईल, किंवा हा नंबर चेंज होईल. ठीक आहे. क्वेश्चन कसाही आला तरी त्याला ह्याच फॉर्मॅटमध्ये सॉल्व करायचं आहे, पण साइन आणि कॉसमध्येच क्वेश्चन पाहिजे. सो लुक हिअर, फर्स्ट स्टेप, डिवाइड बाय रूट 2. आता रूट 2 कुठून आला, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, 1 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर, 1 प्लस 1 2. बट हे 1 कुठून आपण फाइंड आउट केलं, हा 1 कुठून घेतला ते बघा. कॉसचा कोइफिशियंट नाही म्हणजे काय, कोइफिशियंट नसतो म्हणजे काय असतो, 1. साईनचा पण कोइफिशियंट नाही म्हणजे काय, 1. सो दोघांचा कोइफिशियंट 1 आहे. सो राईट डाऊन हिअर 1 स्क्वेअर 1 स्क्वेअर. जर इथं 2 असतात तर 2 स्क्वेअर, 3 असतात 3 स्क्वेअर घेतला असतात. जो पण कोइफिशियंट असेल त्यांचं स्क्वेअरिंगमध्ये ॲडिशन करून रूटमध्ये लिहायचं. ही मेथड आहे, प्रोसिजर आहे. याच्याने लवकर ॲन्सर येतं, बाकी काही रिझन नाही. ओके. सो डिवाइड करायचं त्याच्याने, रूट टू आणि इकडे पण रूट 2ने डिवाइड केलं. आता रूट 2 साईडला आल्यानंतर काय झाला, 1/√2. हा रूट 2 पण साईनच्या बाजूला गेला, 1/√2. ठीक आहे. आता याला मी कॉसच्या फॉर्म्युलामध्ये ॲडजस्ट केलं आहे. बघा हा फॉर्म्युला, अगोदर हा फॉर्म्युला समजून घ्या, तुम्हाला याचं पण लॉजिक कळून जाईल. फॉर्म्युला काय आहे बघा, कॉस ए मायनस बी, कॉस ए कॉस बी, मायनस असेल तर प्लस, साइन ए साइन बी होतं. ठीक आहे. आता आहे बघा, या साइन पाय बाय 4 कॉस पाय बाय 4ची व्हॅल्यू काय असते, 1/√2. ह्या 1/√2च्या ऐवजी कॉस पाय बाय 4 आणि ह्या 1/√2च्या ऐवजी साइन पाय बाय 4. त्याच्यामुळे झालं काय, कॉस पाय बाय 4 कॉस थीटा प्लस साइन थीटा साइन पाय बाय 4. हे बघा, याचा LHS आणि याचा हा पार्ट सेम झाला. म्हणजे हा फॉर्म्युला कशाचा झाला, कॉसचा. म्हणून राईट हँड साईडच्या ह्या 1/√2ला कॉस पाय बाय 4 लिहिलं. आपण फक्त ह्या टर्मला याच्यामध्ये लिहिण्याचं कारण फक्त हा फॉर्म्युला. असं काय नाही, तुम्ही हाच फॉर्म्युला, तुम्ही सायन्सचा पण फॉर्म्युला बनवू शकता. डिपेंड्स ऑन यू. ॲन्सर चेंज होईल पण मार्क्स मिळतील. मी कॉसचा फॉर्म्युला बनवला कारण बुकमध्ये कॉसच्या याच्याने ॲन्सर दिलं, बाकी काय रिझन. ठीक आहे. आपण सेम याच्यासारखा फॉर्म्युला तयार होईल अशी ॲडजस्टमेंट इथं केली. मग आता ह्या फॉर्म्युल्यानुसार ए काय झाला, पाय बाय 4 आणि बी थीटा. ठीक आहे. तुम्ही हे इंटरचेंज करावंच लागेल आपल्याला. नेहमी थीटा घेताना हा थीटा जो आहे तो एच घ्यायचा आणि ही जी पण कॉन्स्टंट व्हॅल्यू असेल तिला बीच घ्यायचं, जेणेकरून ॲन्सर सोपं होतं. ठीक आहे. म्हणून ए मायनस बीचा फॉर्म्युला म्हणून थीटा मायनस पाय बाय 4 इज इक्वल टू, हे जसं तसं कॉस पाय बाय 4. तर कॉस थीटा इज इक्वल टू कॉस अल्फा झालं. दोन्ही सेम फंक्शन आहे. याला याच्यासोबत कम्पेअर केलं, कॉस थीटा इज इक्वल टू कॉस अल्फा. हे बघा, हा कॉस थीटा आणि हा कॉस थीटा पाय बाय 4. म्हणजे थीटाची व्हॅल्यू काय झाली, थीटा पाय बाय 4. हे बघा, इथं थीटाची कंडिशन, थीटाची व्हॅल्यू इथं लिहिली बघा, थीटा पाय बाय 4.
आणि राईट हँड साईडचा कॉस अल्फा म्हणजे काय आहे, कॉस पाय बाय 4 म्हणजे अल्फाची व्हॅल्यू पाय बाय 4 झाली. बघा इथं 2n पाय प्लस मायनस अल्फा 2n पाय प्लस मायनस पाय बाय 4. आय रिपीट, थिटा बिकम थिटा मायनस पाय बाय 4. हे बघा कॉस थिटा पाय बाय 4, थिटाची व्हॅल्यू थिटा पाय बाय 4 आणि अल्फाची व्हॅल्यू पाय बाय 4. इथं हे बघा ह्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट केली, इकडे लिहिले. आता इकडे जर ऑब्झर्व केलं तर इथं प्लस आणि मायनस म्हणजे 2 इक्वेशन आहे. ठीक आहे. बघा हा मायनस पाय बाय 4 इकडे गेल्यानंतर या प्लस मायनससोबत का होऊन गेला, प्लस पाय बाय 4. हा प्लस मायनस जसं तसं. मग एकदा प्लसमध्ये आणि एकदा मायनसमध्ये लिहिलं. बघा प्लस पाय बाय 4 आणि प्लस पाय बाय 4, एकदा मायनस पाय बाय 4 आणि प्लस पाय बाय. हे बघा प्लस पाय बाय 4 दोन्ही ठिकाणी प्लस प्लस आहे. हा प्लस मायनस एकदा प्लस एकदा मायनस. व्यवस्थित ऑब्झर्व करा. हे जेव्हा तुम्ही स्वतःहून लिहिणार तेव्हा तुम्हाला 100% समजेल. ओके. आता फक्त लक्ष द्या. हे बघा पाय बाय 4 पाय बाय 4 म्हणजे किती, 45 डिग्री. 45 किती होतं, 90 म्हणजे किती, पाय बाय 2. तर तुम्ही डायरेक्ट ॲडिशन केलं तरी पण हेच, हे मी शॉर्टकट सांगितलं. मायनस पाय बाय 4 प्लस पाय बाय 4 कॅन्सल, आन्सर काय येईल 0, म्हणून तो लिहिला नाही. हा एन आणि हा एम, जेव्हाही 2 आन्सर येतील तेव्हा एकाला एन घ्यायचं एकाला एम घ्यायचं. ठीक आहे. मग फायनल आन्सर थिटा काय झाला, 2n पाय प्लस पाय बाय 2. दुसरा थिटा काय झाला, 2m पाय, कारण हे कॅन्सल झालं. हे 2 झाले प्रिन्सिपल सोल्युशन. ओके. सो जनरल सोल्युशन. सो जनरल सोल्युशन इज 2n पाय प्लस पाय बाय 2 2m पाय. आता इथं आन्सर कसं चेंज होऊ शकतं, एखाद्याने जर इथं साईनचा फॉर्म्युला ॲडजस्ट केला सो इथं आन्सरमध्ये थोडं चेंज येईल, किंवा एखाद्याने मायनसचा फॉर्म्युला ॲडजस्ट केला मायनसनुसार, पण मार्क्स सर्वांना मिळतील. ओके.